पाटील तुम्ही बसा ना चोये दडीसा. लग्न करतो नुसतं. कदलक बापा आपला हात जगन्नाथ करता. तुमच्या मागून लहान लहान लेकरं येऊन बी राहिले, लग्न करूनही राहिले. पान तो देवदासचा काल्या पा त्यानं लग्न केलं बी झमकोलं. तुम्ही बसले चोयत. पण तुमचं म्हणा आपला हात जगन्नाथ चालू आहे, तुम्हाला काही फरक पडत नाही. काय राजा एवढे मोठे ढोम कांदे झाले, अजून लग्न नाही होऊन राहिलं. तुमचा बुडा अजून लग्न नाही करून येऊन राहिला. 6 महिन्यापासून कोंबडीच्या बाळा दोरा बांधलेला. तो काल्या मागून आला, लग्न नाही झालं, त्याचं झालं. तुला डोकं खाऊ नको राजा. हो म्हणजे कोणाला काय झालं तर का माय हे करता का तुम्ही? काही बी राजा. अबे बा तो काल्या पुरला मेहनत करायचं काम ठेवलं नाही गळ्यानं. बकरी सारखे 2 आणले माग लग्न करून. तुला का बस तोय राजा शिवलाल मामा तुम्ही काय बोलून राहिले? काही मला काही लक्षात येऊन नाही आलं. काय म्हणून काय राहिले तुम्ही? या पाटलाला कोण खिजून राहिले तुम्ही? पाहुणे बा तो काय नाही का देवीदासचा, त्यानं लग्न केलं ना. 2 लेकराची माय बायको आणली त्यानं करून, आणि हा पाटील चोईत बसून राहिला. तुमचं काय म्हणणं आहे शिवलाल मामा की पाटलानं 4 लेकराची माया ना करून? असं म्हणणं आहे का तुमचं? नाही ना पाहुणे बा, पण लग्न रुकेला ना लाईना पाटलाचं. मागच्या वर्षीपासून साखरपुडा व्हायला, कोंबडीच्या पाल दोरा बांधला. हे मागचं घोपवर दुधाई घोटणे व्हायला काल्याचे बायको आणली त्यानं. मी म्हणतो मा लग्नात तुम्हाला दोघे काय पडलो बा? काय पडलं काय? तुमचे कोणते किडे बा कापले म्या? तो काल्याचं जाणे, तुमचं तुम्ही व्हा. मा काल डोकं खोन राहिले घेणं देणं. पहिलेच तुम्ही किरकिर व्हायला. बापा काल्याच्या पेक्षा मोठे लेकर झाले पाहिजे की तुमचे. काल्या पुढे जाईन ना तुमच्या. लहान असून ते कसं मग ते असं होईन, घोर होईन ना तो. म्हणून म्हणून राहिलो तुम्ही कसं झटकन उरकून घ्या, 2-4 लेकरं काढून घ्या. ते मशीनचा कारखाना नाही, इकडून अंडे टाकले की तिकडून पिलंच. काय राजा काय बोलता काय राजा तुम्ही? काय कुत्री आहे का बाईले का राजा? 2-4 लेकरं. अरे एक तर वागवल्या जात नाही राजा आता. ते आमचं आम्ही पाहू, तुम्ही शांतपणा शिकू नका. जावा बरं लोक डोकसं नाका बरं शिवलाल भाऊ. त्याची तर बोलायलाच पुरत नाही रे वा. तुला सुद्धा सल्ला द्या माणसानं, तू उलटच पैसे का? तू हेंडाच म्हणून ती लग्न नाही होऊन राहिलं. बसल्या का आपला हात जगन्नाथ करत. मग आम्हाला काय करावं लागते? बरोवले का चड्ड्या? मग काय आम्हाला काय घेणं देणं आहे? शिवलाल मामा बा तोंडाला बोलते बा, मुतल्या बेकार माणूस. पाटलाची पुरी अशी तशी करून राहिला माणूस बोलता. बाप्पा शिवलाल चालल्या का पुरा आगाव बोलून राहिल्या का तू शिवलाल? काही लगा म्हणजे शब्द आल्या का म्हणत नाही. चाल लोक पोयटून. अरे आणि बैसरा मला किती काही बोललं तर काहीच नाही म्हणत. तू काहीच नाही टेन्शन घेऊ नको. लाल भाऊ राजा बेच्या शिल्लक झालं नाही बोलणं काहीच काही. माणुसकीच्या बाहेर झालं ना. कोणत्या चड्ड्या पिवळ्या गेल्या मी? कोणत्या चड्ड्या भरवल्या? धुयलेच असता तुम्ही घरी. काय राजा काय बोलणं आहे? आपला हात जगवणार काय राजा? काय भाषा काय आहे राजा तुमची? हा शिल्लकपणा कोण्या शाळेत शिकले तुम्ही? अगोपणा माझो करायचा नाही तुम्हाला सांगतो मी. सांगून राहिलो मी तुम्हाला. अरे बाबा शिवलाल बस लाडतो. चाल बापा. आता हे लायना पाटील करत राहते. आता विचारत होते हा पागल. चाल जाऊ दे. शिवलाल मामा राजा ल शिल्लक राजा पाटील काहीच बोलतो बा. पाटील हा काय शिल्लक बोलीन हो, पण आपलं वांग्यात घोड्या आहेत ना. माबुडा गोष्ट नाही घेऊन राहिला ना. माबुड्याने गोष्ट घेतली तर लग्न झालं असतं माय. तो काय आता काय बोलला बी आता काही म्हणता येत नाही ना आपल्याला. राजा पाटील मागच्या वर्षीपासून साखरपुडा व्हायला घ्या ना झमकून. आता त्या काल्यानं लग्न केलं बा. तुम्ही राजा अजून बसेल जाग्यावरच. पाहुणे बा ते मला सारं समजते ना बा. पण मा बुडा गोष्ट घेत नाही ना बा. जवायलेच राहिलं ना, बहिणीच राहिलं ना, मामाच राहिला ना, काकाच राहिला ना. त्या मायले साऱ्या गावाच्या आपथा. मा बुड्याचं कसं सोयीला धैर्याच्या पुढे काही जात नाही मा बुडा. असं काम आहे ना, गुंडी अटकेला आहे ना. बा तुमच्या बुड्याची गोष्ट सोडून द्या, निरालीच गोष्ट आहे ते. चला त्या काल्याचं पाहू ना काय आहे तो, कसं खायचं, कशी काय आणली त्यानं. तर चला त्याची बायको जिको पाहून येऊ ना. काय पाहता बा दुसऱ्याच्या बायका सायाचं आमचं जुटून आमचं होऊन नाही राहिलं. त्या मायले का मागून येऊन पुढे गेला ना काल्या. काय राजा पाहुणे वा. सारे सुख भोगून राहिले राजा पोरं, पण मला काही सुख भेटून नाही राहिलं. मायचं काय कामा बुडा का उन्हाळ्यात लग्न करताय काय माहित बा. उन्हाळ्यात पर घाम पळते मग. पाटील मग तो विचार करता चला पहिले हे पाहू होईल काल्याचं काय तर. हो चला. बाबू गंठ्या तुला सांगतो मी, त्या बायकोवर लक्ष दे बरं आता. काय झालं मा? काय झालं? काय केलं मा बायकोनं? काय लक्ष देऊ मा बायको? तुला काही म्हटलं का तिनं? म्हटलं का? सांग आता तिच्या पाहतो काय कंबळला मोडतो मी तिचं. तुला जर म्हटलं काय तर बाबू गंठ्या मला तिनं काही नाही म्हटलं बापा, पण मी सहजच म्हटलं की बायकोवर लक्ष दे. आता कसं बापा 2-2-3-3 लेकराच्या माया असे जवान पोरं पटून राहिले बापा. म्हणून म्हटलं की जरासं बायकोवर लक्ष दे बापा. काही खरं नाही राहिलं बरं आता. म्हणून राहिले मग हे डंगरी मानवरायला काय सांगून राहिली, काय फुसफुस लावून राहिली कानातल्या. केस काही ना काही माबद्दल सांगून राहिली नाही डंगरी पोराले. माबद्दल सांगून राहिली ना. मा काही बोलतं काय तू? माझी बायको तशी आहे का? काही लेखा काही बोलतं बा तू. नाही पडत हे असं काहीच काही.
कुकडच्या कुकडे काय मा कसं व? बापा गंठ्या मी तुझ्या बायकोला नाही म्हणून राहिले बापा, पण कसं जगाची रीत सांगून राहिली ना. आता बाया कशा बयकल्या ना बापा, जवान जवान पोरं फासून राहिले ना, म्हणून राहिली मी की लक्ष ठेव बापा, एवढंच म्हण नाही माया. मग आपण हे डोक्यात त्या वारा कसं काय घुसलं मग? हा बाया पाहून चालल्या, बाया पाहून जाय, कोणत्या बाया पाहून चालल्या काही बघ ना आपलं. जसं टीव्हीत पाहतं, मोबाईल पाहतं, अशीच बघतं बापा तू. इथल्या काय नाही पडत या गोष्टी. आई आहे बापा तू, आई असं काही बोलत नव्हता तू बापा. घेणं देणं आफत नको आणू बापा. माझ्या डोक्यात काले वारण गिरं घुसीन रे बापा. जे आपल्या गावात पाहिलं मी ना तेच तुला सांगून राहिले ना बापा. त्या काय तोंड्यानं 2 लेकराची माय आणली ना बापा. लग्न केलं त्यानं लग्न. आता काय सांगू तुले बापा, डोकं फोडायची बाई आहे. म्हणून राहिली मी तुले की बायको इकडे लक्ष दे बापा. तशी नाही तुझी बायको, पण कसं आपलं लक्ष असणं काम आहे. जर कसं इकडे तिकडे भटकलं नाही पाहिजे कोणी. मालेलं का हा तो काल्या तर लयच पुढचा निघला बापा. 2 लेकराची माय म्हणजे आयतच केलं सारं जमवलं. का हो मा तुले कसं माहिती हो मा? कसं माहित बापा, त्यानं गावातूनच नेली ना बापा त्याची बायको. आम्ही पाहिलं ना, दोघी तिघी रस्त्यावर होतो उभं, तू चाललाच होता. आम्ही बोललीच ना त्याच्यासोबत. म्हटलं बापा हे काय रे, तर म्हणे आई मी लग्न केलं ना म्हणे बापा. लग्न केलं ना, हे 2 माय लेकरं. सांगा बापा, त्याला लाजही नाही वाटली म्हणायच्या वक्ती की हे 2 माय लेकरं म्हणे. तो काय तोंड्या सांग आता. हो ना बा, असं वाटे ना बा त्या तोंड्या म्हणजे काय तोंड्याच्या तोंडाची माशी ना उठे असं करीन म्हणून वाटलं नव्हतं बा. 2 लेकराची माया आणीन म्हणून. एवढा खाका वगैरे का लागलेली बायको नव्हती भेटत. बायकोसाठी 2 लेकराची माय गेली आहे ना. काय बा बेकार आहे मा, बेकार आहे मा. डंगरी रे, नुसतं लफड्याच्याच गोष्टी माहित पडतात ना. बैकून देऊ राहिली ना ते, बैकून देऊ राहिली. लफड्याकर दिसून राहिली काही. चांगलं अपनावलं मी ना, घरी आणलं आणि हे असे कामं करून राहिली. आता सांगून राहिली बापा कसं तुझ्या दोस्त मित्र राहिले घरात नको आणत जो बापा. आपल्या घरा लोकांनी बाहेरच तिकडे बापा. कसं दोस्त मित्र आता काही खरे नाही राहिले ना बापा. तुझी बायको आहे जवान, मारलं फटकणं गिटकणं तर काय करशील बापा. तुलाही माहित नाही होणार काय चालू आहे तर. कालच्या पोरायचं काही सांगता येत नाही बरं. दोस्ताची बायको काय कोणाची काय ते काही मागे पुढे पाहत नाहीत. मग कोणाची बायको असं ते म्हणून राहिली. लक्ष ठेवा जरा सगळं आता. आता 35 आणि 40 वर्षाचे पोरं होऊन राहिले तरी त्याचं लग्न नाही होऊन राहिले, तर मग कसं ते कुठे ना कुठे चानस मारतातच. त्याच फिरक मध्ये असतात ते. पाहिजे आता तू. हो ना मग आम्ही तर कोणाला येऊ देत नाही घरी. तू काही टेन्शन घेऊ नको. आलं का आपल्या घरी कोणी लग्न झालं तर मी नोकरीच नसतो ठेवत. मला माहिती आहे कसे असतात पोरे तर. जागीच गोड गोड बोलतात मग जमून देतात बजेट. मी विश्वास नाही आपला कुठं. तू टेन्शन न घेऊ बापा. तेच पाहिजे, नाही तर मग काय. मला जवळचा मित्र आहे बापा, जवळचा मित्र आणि ये मग जेवण करायले आणि ये मग चहा घ्यायले. हे असे कामच नाही पाहिजेत बापा. 7 हात दूरच ना. त्या काय तोंड्यानं कसं फटकणं टाकलं तर त्याचं लग्नच नाही होय ना. पाहिजे मग कसं 2 लेकराची माय आणली, कशी पटवलीशीन त्यानं. काही खरंच नाही बापा आता. हो मा जाऊ दे आता. चाल बरं. ते पाहून राहिली ते. आता तिला सोडून आपल्याबद्दल बोलून राहिली फालतू. गिर ना आपण. चाल बापा चाल बापा चाल. दोघं मायले कायचं गुलू आता येतील ते माउरार फुग्याले म्हणजे घरात ह्यासाठी करायले. हे ह्यासाठी मा डंगरी उरार खायले बद्दल अशी तशी सांगून राहिली पोराले. आम्ही कशी ना दिसून राहिली का तिले. बाबू लक्ष देन बाबू, हे मला काय कोणी येऊन राहिलं काय. तुमच्या जाणी एक काम धड होत नाही बाबा. काय माणसं आहे बापा तुम्ही. एवढं करतो तरी म्हणतस एक काम धड होत नाही. काय किती करू आता. काय जीव घेतं का माया. मी काय ट्रॅक्टर गिट्टर राव का. पेट्रोल डिझेल टाकलं की पयालं. काही आहे बाबा. मी माणूसच आहो ना. जेवढं होतं तेवढंच करतो. सकाळी 4 म्हशी पाहतो. त्याला पाणी पाजणं कुटाळ टाकणं. हे काय बापा. तरी माना कोण्या काढतो. तेवढं काम केलं म्हणजे झालं काय. झालं का मग तेवढं काम केलं म्हणजे. बाकीचं काही करा नाही लागत काय. मी बी काम करतोच ना. मी बी काही रिकामी नसतो. काही मोठे म्हणून राहिले मले हे काम करतो मी ते काम करतो. तू मामाने किरकिरी लावू नको बरं. मा डोकं खाऊ नको बरं. घेणं देणं तू. सकाळी झाली की सुरूल्या काम मागं टुमरं ते घेणं देणं. बाईची जात म्हटलं घे जाय. मीच किरकिरी लावतो आहे की नाही. उलटा मी आहे म्हणून टिकून तरी राहीन. दुसरी टिकली बी नसती. प्रत्येक बाईचा हाय डायला काय. फक्त नवऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा त्याचा जीव घ्यायचा बस. भाऊ भाण्या पाहिजे बरं. लग्न कर्ज नको करायला पुरत नाही बा. मी खावलं माझा जीव सारा. एकटा राहिलो असतो सांड्या झालं असतं बाबा. एकटा जीव सदाशिव डोक्याला ताप नाही का. आहे तर मग मी आहे तर तुमच्या घरी राहून राहिली. अरे काय बरं उपकार करून राहिली का. आता नवरा बायकोचं कर्तव्य असते काय. पण बाई हेडीच बाई असते ना. भाण्या पाहिजे बापा. लग्न करू नको बाबा. झंड बाम लावून घेऊ नको माग. माणसं करतातच ना बायाले तसे. बाया म्हणतील नाही तर काय तर. आणि खरंच बाया राहतात तरी नाही तर अशा नाकावर टिचून बाया गेल्या असत्या दुसऱ्या मागे पाहून. पण कसं मी आहे म्हणून राहून तरी राहिली तुमच्या घरी. द्या हो बापा. तुमचं काय किरकिरी लावले हो बापा तुम्ही. सकाळी हे घेणं देणं काय बापा. आमचे म्हणजे लग्न करायचा म्हणजे हे करून टाकसान बापा तुम्ही. काय बा बंद करा बरं. नामदेव हे राहू द्या बरं. काय भांडणं करू नका. आता गड्या भाण्यात वटेच उभास. मी काही बोललो. मीच काय चाललो. हे शांती आली मला बडबड करून राहिली की बोलून राहिली की सांग बा किती काम करतो मी. रगत वखतोल्या का. तरी कसं तरी हिचं हायच पुदाक माग. हे नाही केलं ते नाही केलं. असं नाही केलं तसं नाही केलं. सांग बा आता.
द्या ना बाबा, म्हटलं त्या मावशीनं, आता काय झालं तुमच्या अंगाला भोकं पडले? म्हणतेच मावशी, जाऊ द्या, सवय व्हायला मावशीले म्हणायची. तुम्ही काय टेन्शन घेत राजा अर्धी झाली ना, आता भांडणं करून राहिले काय? जाऊ तर दिलं काय बाबा, एका कानानं ऐकून एका कानानं सोडून देत. आता काय करतो? आपल्या बायकोला किती सवय, असा काळ झाली, दुपार झाली. तुम्हाला जरासं काही टोकलं नाही, बोललं नाही की नाही, तर तुम्ही बंद गाव डवरता ना बापा. याच्या घरी जाऊ दे, त्याच्या घरी जाऊ दे, याचा संबंध करू दे, त्याचं ते निपटू दे. म्हणजे तुम्ही ज्यात ना त्यात आहेच ना. असं नाहीच की कोणते काम की तुम्ही नाही त्याच्यात म्हणून. मला कसं रिकामे काम जमतात ना, म्हणून तुमच्या मागे कसं पुदाकला लागते. काम कोणते रिकामे काम? संबंध करणं म्हणजे रिकामे काम आहेत का? चांगली गोष्ट आहे. 2,4 करणं, 4,6 करणं, चांगली नाही का गोष्ट? काही लोकांनी लफडे लुफडे तर काही जमून देत नाही ना बा. असं बोलणं म्हणजे काय बाया, बाहेर म्हणा, हात जोडा बाबा. काय जरी रिकामे काम करता? कोणती रिकामे काम? बापा तुमच्या मतानं करा ना. तुम्ही मा म्हटलं ऐकत आले का आदलो? मी म्हणतो काही, तुम्ही म्हणता काही. आपलं पाटलं जमतच नाही ना. किती होतेच मनात काही ना काही भांडणं होतातच ना. नामदेव भाऊ आता आला ना गिराई, झालं सुरू आता. नामदेव भाऊ हे ऐकत जाय ना. झाले सुरू दे टेंकी. बरं नामदेव भाऊ, त्या काल्यानं राजा बेकार केलं. राजा लगन केलं, त्या काल्यानं लगन केलं ना. आता लगन केलं तर काय बेकार केलं बा? अरे चांगली गोष्ट आहे, केलं तर करू दिल्या काली. तशी भेटत नव्हती त्याला, बरं घेतलं त्यानं झमकून. बापा लगन केलं ते नाही बापा. 2 लेकरात तिच्या माग, जशी काही बकरी आणि त्यानं बाजारातून विकत. 2 फिरून राहिले त्याच्या माग. सांगा हे बा, या पोऱ्याचं सिंगलचा ह्या पोऱ्यानं 2 लेकराची माय गेली त्यानं. देवा बापा, किती नेतात रे बापा. त्याची वय काय बापा, आणि हे 2 लेकराची माय कसं रे बापा. देवा कसं हे? नको बोलू रे झुमऱ्या, काही नको बोलू. तो काय करेन 2 लेकराची मायले का काय बी? हो बापा, मी माडोयानं पाहिलं नाही. एक साथ एक फ्री, 1 वर 2 फ्री आहेत. आता हे मी माडोयानं पाहिलं. हो खरंच ना, तिच्या मागे चिली पिली 2 होते ना. आता झाले ते लग्न करून. चाल बरं गळा, मला पाहू दे बरं. चाल बरं, काय भानगड आहे. चला मित्र पोरं कसे लग्नाला खाव करून राहिले. 2 लेकराच्या, 3 लेकराच्या, 4 लेकराच्या माया करून राहिले. वयाचा विचारच नाही करून राहिले. करायचा खाळाच तर जाऊ. पोरी भेटून नाही राहिल्या, पण केल्याची भागत नाही. असं आहे मग. आता आमच्या गावात केली 2 लेकराची माय. बेकार परिस्थिती झाली रे बापा. आता देवा बेकार परिस्थिती झाली. मम्मी दुधू मम्मी दुधू. भूक लागी. थांबा ना, पप्पाला येऊ द्या ना. अहो या ना, इकडे या ना. लेकराला भूक लागली ना बापा. बोललो काय म्हणता? काय म्हणता बापा? या पोराला भूक लागली ना बापा. किती वेळचे मागून राहिले ते. दूध भूक लागली. काहीतरी करा बा, आता व्यवस्था करा यायची खायची. बरं पाय तुम्ही घरामध्ये काय बुडीने स्वयंपाक करेल अशी म्हणा. अशी ना एखादी 2 पोळी पडे त्यानं भाकर माकर आहेच घरात. काय तो नसली दे तुम्ही यायले. बापा काय भाकरन पोळ्या पडेल असतील ना बापा. ते खातात का लेकरं? त्याला बिस्किटचे पुडे पाहिजेत बापा. दूध ते असं तसं खात नाही, चटके लागते. दूध बिस्किट मम्मी कुलकुले चकली मम्मी पाहिजे दुकान चक्के मम्मी. बापा झालं की नाही? पोरायचं झालं ना सुरू. त्याला बाबा पाहिजे नाही तर निरा एवढा नांदा लावतात ते. जरा चुप बसत नाही. तुम्ही आणा बा लवकर आता. हो आणतो मी. तू काही करू नको, आणतो मी. बायको विषयच लेकराच्याच मागायला लागून राहिलं बा मुली. हे आणा ते आणा, चॉकलेट आणा, फलान आणा, हे कुरकुरे आणा, मुरमुरे आणा. माझा आकाशच आहे बा. हे लेकरं सुसू नाही देतलं बा. लग्न करून काय बापा कसं रे आता हे. आणतो मी लेकरायली आणतो. पण तुला करमून राहिलं ना त्याचा. कसं आहे बा आपलं घर, गरिबी जुनं घर आहे आपलं. हा ना, करमून तर राहिलं मला. पण काय वाटते, काही पंखा गिंखा दिसून नाही राहिला बापा. काही कूलर मुलर नाही. लस गरमी करून राहिली ना बापा. आपल्या घरात पंख्याचं कामच नाही ना. थंडीत गरम चालते आणि उन्हाळ्यात थंड चालते आपलं घर. म्हणजे धाबा आहे ना आपला. धाबा जुनं घर आहे. टेन्शन नको घेऊ तू. पंख्याचं कामच नाही. नाही ना बापा, या लेकराची गोष्ट आहे ना. या लेकराला पंखा पाहिजेत ना, म्हणूनची गोष्ट आहे ना. जरासा वाजला पंखा तरी त्याला झप लागते. पंखा नसला की नाही ते झपतच नाही ना. निरा टॅव करतात ना. माझ्या का सुद्धा सदा 1 दिवस नाही झाला तर सुरू झाला ना. पंखाही पाहिजे आता येईल. थांब ना जराशी म्हणा, जराशी वय नको करून. आता एक पहिलाच दिवस झाला लग्नाचा. पहिलेच तर अजून बुड्याला माहित नाही. बुडा घरी आल्यावर काय तमाशा करते काय माहित. माझं बुडं डोक्याला टेन्शन आला आता. बुडा 1 नंबर खतरनाक माणूस आहे. घराबाहेर तिथे काढून राहा लागते तिकडे झोपल्या. हो आणून आपण पंख्याचा काही विषय नाही. मी कूलर आणतो, नाही तर मग एसी बसून देऊ. एखादा टेन्शन नको घेऊ तू. चाललं मग काही तुला खोली गेली दाखवतो ना आपली. तशी तयारी तर करतो ती. लागणार नाही आता आपल्याला तयारी.
बापा ते तयारीचं जाऊ द्या ना, पण मला तुम्ही व्हिडिओ कॉलवर मस्त सिमेंटचं घर दाखवत जा बापा. आणि हे तर बापा निराश भंगार घर आहे ना बाबा. आजमच्या काळातलं घर दिसून राहिलं हे मला. बाबा तुम्ही असं कसं केलं? कोणाचं घर दाखवलं मला ते सिमेंटचं? स्टाईल गिल काय आहे? अरे मी दुसरं घर काय दाखवू तुला? हेच घर दाखवलं मी ना. अंदर आता अंदर गेलीच नाही तू, आता बाहेरच आपण बसे. अंदर चालणं कसं घर आहे पाहिलं, कसं कलरिंग गिलरिंग करेल आहे तर मोठमोठ्यानं नाटा साकाचे आहे. करोड रुपयात घर आहे, बंगला आहे. सिमेंटच्या घरात काय चव आहे व? नाही हो बापा, तुम्ही ना मला फसवलं. पण तुम्ही फसवलं, खोटं बोलले तुम्ही माझ्यासोबत. दाखवलं बापा दुसरं, निघलं तिसरंच. घराचं काय करतं? मात काही कमी आहे काय? सांग ना तू. काही कमी आहे काय? तुला कमी पडू दिला का मी? तू खाईच पुरी गेली म्हणून तू माबावर लग्न केलं की? सांग बा, तू नवऱ्या सोडून राहिली की नाही? पण आता अशी बोलून राहिली. अरे काय तू काय तू इच्छा पुरी करतो ना मी, टेन्शन न घेऊ ना. नाही ना, तुमच्यात तर काही कमीच नाही बापा. म्हणून तर आली की नाही मी. नवऱ्याला सोडून आली ना बापा, 2 लेकरं घेऊन आली ना तुमच्यासोबत. तुम्ही ना मला खुशच केलं ना तसं, म्हणून आली मी. लग्न केलं ना तुमच्यासोबत. मग माझ जर कमी काही नाही तर मग घराचं काय वाटतं? घर का आज ना उद्या होईनच ना. आपण 2 जण असल्यावर घर नाही होणार काय? चाल मग कर तयारी, कर तिकडे रूम मध्ये. तू दाखवतो रूम. कसं मग रातची तयारी करायला लागणार आपल्याला. काय तोंड्या बाहेर तू, तू घरा बाहेर लवकर ये. लवकर ये बाई. आला गडा मा बुडा वाघासारखं काही फोडत राहा बाबा. माहित पडलं वाटतं मा बुड्या लग्न केलं हुन बोऱ्यानं. चाल बापा पाला घे. तू कसं अटीच बसली अकरायला घे ना. कसं मा बुडा आला, माय बाबा आले, तुम्ही पाहतो काय म्हणतात. येऊ नको बाई. अटीच बशी राहतो. अटीच बसतो मी, येत नाही बाहेर. भानगड आहे माहिती आता याची. अटीच बस म्हणते, येऊ नको म्हणते बाहेर. तर काय माहित काय म्हणते याचा बाबत. बाप्पा बुड्डा बुड्डीला समजून सांगा लागेल की बा असं नाही तसं नाही तसं चोपड चापड करायला लागेल. आम्हा बुड्याला पहिले चोपडा लागेल बापा म्हणे. किलो भरलो नाही आता. चाल काय तोंड्या मेल्या वानाचे ये ना बाहेर. ये ना सरळ तोंड्या. ये ना ये इकडे ये रे ये ना भाड खाऊ अंदर काय. ये ना इकडे. पोरग असं बापा पैदा नसतं केलं आपण, तर चाललं असतं ना. हे असं कोणी करत असते काय? आपल्याला काही माहित नाही, ठाऊक नाही बाबा. लग्न केलं यानं. ते ये ना रे, तिले सोडून काय धरून ठेवलं का तिने तुले? ये ना बाहेर. ये ना बाबू, ये ना बाहेर. ये ना ये इकडे. त्या बापाला नोटिसा ये. जाऊ द्या ना. काय राजा लग्न केलं करू द्या ना. आता नाहीतरी पुरी नाही भेटून राहिला बिचारे. कद्या केलं राजा. काय माणसं आहे बा तुम्ही. काही गरम होऊ नका. जाऊ द्या. तू शांतपणा नको सांगू काही. आता कसं मला काही समजून नको सांगू. मी काय दूध देता लेकरू आहे काय? मला समजून सांगू राहिला. मला समजत नाही का? कोणा काय गेलं कोणा काय नाही गेलं तर या काय तोंड्याचं मला पाहिजे. हा हिट काय तोंड्या ये ना रे. काय झालं बाबा? काय झालं? आमच्या सूत्राच्या वर तोंड करून जेवलो ना. काय झालं तर माझं तू काय लग्न केलं म्हणतात तू ना? लग्न केलं म्हणतात. हो ना बाबा, केलं मी लग्न केलं. तुम्हाला सांगून राहिल तर मी. पण मग आता कसं ते गडबडीत झालं राजा. गडबडीत झालं ते मग सांगितलं नाही गेलं. मग आता कसं आता घरी आले ते वावरातून तुम्ही सांगून राहिल तर मग तुम्हाला मी. अरे वर्तन करून बोलू राहिला तू. केलं लग्न? एवढा साठ करा काय बाबा? एवढा तू बुल्ल्या वय करे काय? काय एवढी घाई तुझ्या लग्नाची? एवढी घाई? त्यासाठी मी किती समजा रंगवलते त्या मायनाने मी. असं लग्न करू तसं करू. हळदीचा कार्यक्रम असा डीजे तो डमुक चल आजचा विषय आहे बाबू त्याबद्दलचा. पैसा साठून ठेवला मी. 2 साड्या कोणची अवस्था घातली दोन घरात? कोणती घातली? कुठून आणली तुला पकडून हे? अरे हो काय दोन्या. काय रे बाबू काय केलं? तू बट्टा लावला रे बाबू. बट्टा लावला ना. आता गावातले लोक काय म्हणतील रे? आम्हाला शेर घालतील ना आमच्या तोंडात बापा. लय स्वप्न रंगवलते रे तुझ्याबद्दल. लग्न असं करू तसं करू. बापा तुझ्यासाठी पोरीचे रोज फोन येऊन राहिले ना बापा. या गावले पोरगी आहे, त्या गावले पोरगी आहे. आता काय करा बापा? तुला हे असं केलं बापा. आम्ही म्हटलं आमचा पोरगा लहान आहे अजून करू एखाद्या वर्षानं. तुला हे असं करून टाकलं बापा. हा लहान आहे का? बुल्ल्या सटसट बय करे. केली त्यानं लग्न. अरे एवढा हराम करा. एवढा माझं पण माय बापाला सांगणं नाही काही नाही. हे परस्पर लग्न डायरेक्ट घरी घेऊन आला. काय वाटतं तुला बिन लाजा वानाच्या रे? बाबा मी तुम्हाला सांगणारच होतो ना. आता मी तुम्हाला सांगणारच होतो. देजा भाऊ जे झालं ते झालं. आता काय जाऊ द्या. काही तुम्ही गरम होऊ नका. देजा भाऊ जाऊ द्या ना. तसे पोरी भेटून नाही राहिल्या ना आता. पुरी कुठे भेटून राहिल्या पोरायले. तसे मुंजे राहून राहिले पोरं. 40 वर्षाचे पोरं आहेत. लग्न होऊन नाही राहिले. जाऊ दे. केलं तर केलं. सांग बा दगडू मा बुड्याला सांग बा तू.
आता आपल्या गात किती आहे सांग. बियाचे बोकडे यात आपल्या गात त्याच्यात लग्न होऊन नाही राहिले. मग मा कुठे होत होतं. मग घातलं म्या झमकून आला छान असतं. मग काय करू काय करू. भेटली नसती तर मी बियाचा बोकड झाला असतो. गावामध्ये का मुंजा राहिलं असतं. मग त्यासाठी घेतलं बा म्या झमकून. त्याचा पितर झालो आता. जे होईन ते होईन. पाहून घेऊ पुढे आता काय करता. बदलो का आता सांगा बा तुम्ही बाबा. असं मी काही चुकीचं नाही केलं ना. आता कसं जगाचं पाहायचं तसं केलं म्या. पण हरामखोरा एवढे घाई असते का काही. बापाले सांगणं मायले सांगणं काही पद्धत असते की नाही. भाड खाऊ काही अक्कल आहे की नाही तुले काही. काही बापाला सांगणं नाही काही नाही. कोणाला काही सांगणं नाही. डायरेक्ट घेऊन येणं. हे काय बाबू काही काय बाजारात जाऊन बकरी हे नाही का रे हरामखोरा. हा संसाराचा गाळा आहे ना. पोरगी कशी आहे काय आम्हाला काही माहित नाही ठाऊक नाही. आम्हाला खाऊ घालीन की पिऊ घालीन. ती दूरच्या मागं आली तर ती कशी आहे काय आहे तिथे चरण पाला येईन की नाही. त्याला वाटलं लग्न म्हणजे बाजारातला भाजीपालाच आहे ना. घेतला की आणला घरी. बाबा तसं नाही तसं नाही ना. मी न परखूनच आणली ना. मी न लय म्हणजे आता काय सांगू तुम्हाला काय सांगू. कसं नाही कसं नाही आम्हाला काय सांगू राहिला रे तू. आमचे असे पांढरे झाले ना बाबू. काय थोड्या कोणती घुबड घातली दोन घर चाल तिला बाहेर दाखव मला कोणती आहे तिथं. आण लवकर आण. बाबा बोलवतो तिले. अव इकडे इकडे ना. ए लाडो इकडे ये बाबा. लाडू आणला या ना. लाडो करून आला बाबा 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 लाडो. बापा तुला आमच्या आशेचे निराशा केल्या ना बाबा. किती स्वप्न पाहिले ते आम्ही मोठमोठाले. म्हटलं हे आपण कमवून कायसाठी राहिलो एवढं राब राबतो. रात दिवसा काम करतो कायसाठी आपल्या काल्यासाठी. म्हटलं आपण त्याचं लग्न असं करू तसं करू झमके करू. पण कायचं काय रे बाबा. तुला काय आणले हे दिवस. देवदास भाऊ वहिनी जाऊ द्या ना. आता काय केलं तर केलं पोरानं. आता काय त्याला इलाज आहे काय. झालं लग्न आता. जाऊ द्या कलमा करू नका. येते रे बा येते. तुला आणेल अप्सरा कोणती आणली तुला घरात घातली आमच्या. दाखव ना बाबा अन्न तिले बोला ना बाहेर तर बोला आम्हाला पाहू दे बाबा. कोणती रूप सुंदरी आणली तुला तर कोणती आणली तर बाबा येते ना. ये ना बाहेर ये ना. चल ना बाबा बोलून राहिले ना. ये लवकर ये. तिच्याही मग मोठं कुठाना जाय ना बा. 2 लेकरू घेणं तिले. आता लेकरू काय होणार काय नाही. ते आणणं दिसा टाइम लागणारच आहे ना. ते का सळी आहे का. 2 लेकराची माय आणली ना जशी बकरी आणली आहे बाजारातून. पण आता देवदास भाऊ म्हणते ते बरोबर आपल्याला बोलता येत. 1.5 सारखी गोष्ट गेली आहे ना. मित्र आज काही माझी बायको दाखवत नाही. मा बुड्याला मी उद्या दाखवेन. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनल सबस्क्राईब करा.